स्वामी विवेकानंद म्हणतात, कर्माद्वारे मुक्तिलाभ करून घ्यावयाचा असल्यास स्वतःला कर्मात नियुक्त करा, परंतु कोणतीही कामना धरू नका. फलाकांक्षा तुमच्या ठाई न राहो. असल्या कर्माच्या द्वारे ज्ञान उद्भवत असतं आणि ह्या ज्ञानाने मुक्ती लाभत असते. असा ज्ञानोद्भव होण्यापूर्वीच कर्मत्याग करणं हे नक्कीच दुःखास मूळ होतं. आत्म्याप्रित्यर्थ कर्म केल्यास त्यामुळे कोणतेही बंधन ओढवत नाहीत. कर्मापासून सुखाची आकांक्षा बाळगू नका किंवा कर्म केल्यास कष्ट होतील ही भीतीही बाळगू नका. देह आणि मन हीच कामं करीत असतात, मी नव्हे. हे सदा सर्वदा स्वतःला शिकवा आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. त्याचा साक्षात्कार करून घ्या. आपण काही करीत आहोत अशी जाणीवही तुम्हाला होणार नाही असा प्रयत्न करा. समस्त कर्म यज्ञबुद्धीने अथवा भगवद दर्पण बुद्धीने करा. ती सारी त्या प्रभूला समर्पित करा. जगात राहा, पण जगाचेच होऊन जाऊ नका. कमळाच्या पानाप्रमाणे असा. त्याचा देठ चिखलात असतो, पण ते स्वतः नेहमी निर्मळ असतं, शुद्धच राहतं. लोक तुमच्याशी कसेही वागोत, तुमचं प्रेम सर्वांवर असू द्या. ते कुणावरूनही मुळीच कमी न होऊ द्या. जो आंधळा असतो त्याला रंग दिसू शकत नाही, त्याचप्रमाणे आपल्या स्वतःच्या आत जर वाईट नसेल तर आपल्याला दुसऱ्यात वाईट कसं दिसेल? आपण आपल्या स्वतःच्या आत जे आहे त्याच्याशी बाहेर आपल्याला जे दिसतं त्याची तुलना करीत असतो आणि त्यानुसारच कोणत्याही गोष्टीविषयी मत देत असतो. आपण जर स्वतः पवित्र असू तर आपल्याला बाहेर अपवित्रता दिसू शकणार नाही. बाहेर अपवित्रता अस्तित्वात असेलही, पण आपल्या पक्षी मात्र तिचं अस्तित्व असणार नाही. प्रत्येक नरनारीत, प्रत्येक बालक बालिकेत ब्रह्मच बघा. अंतर्ज्योतीद्वारा ते बघा. अशा रीतीने आपण जर सर्वत्र ब्रह्म बघितलं तर मग आपल्याला दुसरं काहीच दिसणार नाही. या जगाची इच्छा धरू नका, कारण जो जे इच्छितो तेच त्याला लाभतं. भगवंताची आणि केवळ भगवंताचीच आस धरा. केवळ त्याचंच अन्वेषण करा. जितकी अधिक शक्ती लाभेल तितकं अधिक बंधन बाळावेल आणि तितकंच अधिक भय वाढेल. एखाद्या मामूली मुंगीपेक्षा आपण किती जास्त भयभीत आणि दुःखी असतो. या समस्त जगत प्रपंचाच्या बाहेर जाऊन, तो उल्लंघन जाऊन भगवंताच्या पादपद्मांना स्पर्श करा. स्रष्ट्याचं तत्व जाणण्याचा यत्न करा, सृष्टीचं नव्हे. मीच कर्ता आहे आणि मीच कर्म आहे. जो काम क्रोधांचा वेग सहू शकतो तो महायोगी आहे. केवळ अभ्यास, पुन्हा पुन्हा प्रयत्न आणि वैराग्य ह्यांनीच मन जिंकता येतं. आमचे पूर्वज चुपचाप शांतपणे बसून ईश्वरासंबंधी व धर्मासंबंधी चिंतन करून गेलेत आणि आमच्या ठिकाणीही त्याच कार्यासाठी वापरता येण्यासारखी बुद्धी आहे. परंतु सांप्रत आम्ही भौतिक लाभासाठी जी धावपळ करीत आहोत तिने ती नष्ट होण्याची पाळी आली आहे. शरीरात स्वतःला बरं करण्याची एक शक्ती असते आणि मानसिक अवस्था, औषध, व्यायाम प्रभृती नाना गोष्टींनी ती बरं करण्याची शक्ती जागी केली जाऊ शकते. जोवर आपण भौतिक परिस्थितींनी क्षुब्ध आणि विचलित होतो तोवर आपल्याला जड साधनांच्या सहाय्याची गरज असते. जोवर आपण ह्या मज्जातंतूची गुलामगिरी झुगारून देऊ शकत नाही तोवर आपण त्यांची उपेक्षा करू शकणार नाही. आपल्या मनात नेणिवेचा एक स्तर आहे, पण तो जाणीवेच्या खाली असतो. ही जाणीव हा समग्र माणसाचा केवळ एक अंशच आहे. तत्वज्ञान म्हणजे मनासंबंधीचे कित्येक अंदाज व आडाखेच आहेत, परंतु धर्म मात्र प्रत्यक्षानुभूतीवरच आधारलेला असतो. ज्ञानाचा एकमेव पाया जो अनुभव, त्यावरच तो उभारलेला असतो. मन जेव्हा ज्ञानाच्या वा जाणीवेच्याही पलीकडील भूमीवर आरूढ होतं तेव्हा त्याला खऱ्या वस्तूची, सत्याचीच उपलब्धी होते. ज्ञानातीत व जाणीवेतील मनाला जे उपलब्ध होते